मराठा आंदोलक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी बोलत आहेत। ही तीच दृश्य आपण पाहतोय। दादा भुसे सुद्धा यावेळी उपस्थित आहेत। ही दृश्य आपण पाहतोय नाशिकमधून। काही वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मेळाव्यामध्ये बोलत होते आणि त्यांनी त्यावेळी बरीच आश्वासने दिली आणि त्यानंतर आता ही जी दृश्य आपण पाहतोय मराठा आंदोलकांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही बातचीत। मराठा आंदोलनासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्यासंदर्भात मराठा आंदोलक मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतात आणि हे मराठा आंदोलक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला सुद्धा आले। त्यांमध्ये काय चर्चा होतीये अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। नाशिकमधून आपण ही दृश्य पाहतोय। अनेक नेते सुद्धा तिथे उपस्थित आहेत। दादा भुसे सुद्धा तिथे उपस्थित आहेत। काय तोडगा निघतो, काय त्यांची भूमिका असेल हे थोड्याच वेळात कळेल। मात्र सध्या ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। नाशिकमधून मराठा आंदोलक हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले आहेत आणि त्यांच्याशी बातचीत करतात। आपण जर पाहिलं तर प्रलंबित राहिलेला मराठा आंदोलनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सगळे मराठा आंदोलक अनेक नेत्यांच्या घरी जाऊन आंदोलन करतायत आणि त्याच पार्श्वभूमीवर आज त्यांची भेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी झाल्याचं कळतंय। ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। नाशिकमधून मराठा आंदोलक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण टाजणे आपल्या सोबत आहेत। किरण, नुकतंच मेळावा पार पडला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा बोलले, त्यानंतर आता दादा भुसे सुद्धा दिसतात। मराठा आंदोलक मुख्यमंत्र्यांशी बातचीत करतात। नेमकं काय बोलणं चालू आहे? आता खरं म्हणजे दुपारपासूनच हे मराठा आंदोलक आक्रमक आहेत आणि एकूणच 50% आत मराठा समाजाला आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसाठी जे नेते नाशिकमध्ये येतील त्या नेत्यांना हे निवेदन देत त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करतात। आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देखील याबाबतचीच मागणी करण्यात आलेली आहे की जे आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण नको, मात्र 50%च्या आत ओबीसी मधूनच मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशा स्वरूपाची मागणी केली जाते आणि त्याबाबतचं निवेदन आता सध्याच्या घडीला दिलं जातं। आपण देशामध्ये जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यातील जे वेगवेगळ्या ठिकाणचे मराठा आंदोलक आहेत ते आता मुख्यमंत्र्यांची भेट देत चर्चा करत होते। मुख्यमंत्र्यांकडनं देखील त्यांना या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सरकार सकारात्मक आहे आणि आरक्षण देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून ठोस पावले उचलले जातात अशा स्वरूपाचं आश्वासन दिलं जात आहे। हो, नक्कीच। तर आपण ही थेट दृश्य पाहतोय। नाशिकमधून मराठा आंदोलक मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला आलेले आहेत आणि त्यांनी नुकतीच त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आणि मराठा आंदोलनासंदर्भात आरक्षण मिळावं त्यासाठी सरकार सकारात्मक आहे असं सुद्धा आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्याचं कळतंय आणि त्याच संदर्भात आमचे प्रतिनिधी माहिती देत होते। ही दृश्य थेट लाईव्ह पाहतोय आपण। नाशिकमधून मेळावा होता। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी भाषण केलं आणि त्यानंतर आता मराठा आंदोलक हे बाहेर थांबले होते। मुख्यमंत्र्यांशी त्यांनी नुकतीच चर्चा सुद्धा केलेली आहे। पालकमंत्री दादा भुसे सुद्धा यावेळी उपस्थित होते आणि मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी संवाद साधलेला आहे आणि तीच ही दृश्य आपण पाहत होतो लाईव्ह।